नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय गणित घटक परिमेय व अपरिमेय संख्या त्यामधील सराव संच 1.2. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न 1 आहे, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. पहिलं उदाहरण, -7 आणि -2 म्हणजे -7 -2 यातला आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी या ठिकाणी संख्या रेषा काढतोय. तुम्ही काढण्याची आवश्यकता नाही, फक्त समजून घ्या. बघा, या ठिकाणी 0 मधोमध आहे. इकडे बघा, उजव्या बाजूला धन संख्या आहेत आणि डाव्या बाजूला शून्याच्या उजव्या बाजूला धन संख्या आहेत आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या आहेत. आता एक लक्षात ठेवायचं, संख्या रेषेवर जसं तुम्ही इकडे उजवीकडे जाता ना, म्हणजे समजा इथून आपण जर उजवीकडे जात आलो तर काय होईल, उजवीकडे जाताना संख्या मोठी मोठी होत जाते आणि जसं तुम्ही डावीकडे येताय या बाजूला तशी संख्या लहान होत जाते. बरोबर आहे. आता -2 कुठे आहे बघा, इथे आहे, इथे आहे -2. बरोबर आहे. आणि -7 कुठे आहे, इथे. हे -7 आणि -2 असं, पण तुम्हाला समजावं म्हणून मी -7 आणि -2 म्हणतो, ते बरोबर. तर या ठिकाणी बघा, -7च्या उजवीकडे -2 आहे. बरोबर, म्हणजे काय होणार, -2 मोठे असणार आहेत, -2 मोठे असणार आहेत. संख्या रेषेवर जसे उजवीकडे जावे तशी संख्या मोठी होत जाते. संख्या रेषेवर जसे डावीकडे जावे तशी संख्या लहान होत जाते. मग आता तुम्हाला कळलं कोण लहान कोण मोठं. -7 ही संख्या -2 या संख्येच्या डावीकडे आहे, म्हणूनच -7 ही संख्या -2 या संख्येपेक्षा लहान आहे. म्हणून बघा, -7 लहान -2 पेक्षा. ठीक आहे, -7 लहान -2 पेक्षा. 7 आपल्याला दिसताना मोठं दिसतंय, पण ऋण आहे म्हणून ते -2 पेक्षा लहान आहे. पुढचं उदाहरण आहे बघा, 0 आणि -9/5. ठीक आहे, पहिल्यांदा मी संख्या रेषा आपली दाखवतो तुम्हाला. आता या ठिकाणी बघा, 0 कुठे आहे, इथे आहे, आणि -9/5 बघा इकडे, इथे. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की डावीकडे जसं जाल तशी संख्या लहान होत जाते. म्हणजेच -9/5 ही 0 पेक्षा लहान आहे. म्हणजे संख्या रेषेवर जसे उजवीकडे जावे तशी संख्या मोठी होत जाते आणि संख्या रेषेवर जसे डावीकडे जावे तशी संख्या लहान होत जाते. बरोबर आहे. सर्व ऋण संख्या या 0 पेक्षा लहान. ह्या जेवढ्या तुम्हाला ऋण संख्या दिसतात त्या सगळ्या 0 पेक्षा लहान आहेत, कारण 0च्या त्या डावीकडे आहेत. 0 ही संख्या -9/5 या संख्येच्या उजवीकडे. बघा, 0 ही -9/5च्या उजवीकडे. म्हणजे आता तुम्ही स्क्रीन बघताय ना, मग तुमचा जो उजवा हात आहे, उजवा, तो कुठे आहे बघा. बरोबर ना, तिकडे 0 आहे की नाही, आणि तुमच्या 0 पासून तुमच्या डाव्या हाताकडे -9/5 आहे. 0 ही संख्या -9/5 या संख्येच्या उजवीकडे आहे, म्हणून 0 मोठे -9/5 पेक्षा. कळलं. तिसरं, 8/7 आहे आणि 0. आता इथे बघा 0. आता 8/7 याचा अर्थ काय, 0 ते 1 पर्यंत आपण एकूण 7 भाग घेतले. 0 ते 1 पासून आपण किती केलेत भाग, 7, आणि 1 ते 2 पुन्हा 7 भाग. मग अशा पद्धतीने आपण जेव्हा 7 भाग करतो त्यावेळेला या ठिकाणी 8/7 म्हणजे काय बघा, हा 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8, 8/7 इथे आला. मग आता 0च्या उजवीकडे 8/7 ही संख्या धन संख्या आहे. बघा, 8/7 ही धन आहे की नाही, आणि तुम्हाला तर माहिती आहे धनसंख्या 0च्या उजव्या बाजूला असतात, म्हणून सर्व धनसंख्या 0 पेक्षा मोठ्या असतात. सर्व धनसंख्या 0 पेक्षा मोठ्या असतात, कारण त्या सर्व उजवीकडे आहेत. म्हणून 8/7 मोठे 0 पेक्षा. आता चौथं, -5/4 आणि 1/4 याच्यातला लहान मोठेपणा ठरवा. आता एकदम सोपं आहे की नाही, समोरच कळतंय तुम्हाला 1/4 मोठे असणार आहे. बघा, 0 इथे 1/4 2/4 3/4 1
5/4 हे कळतंय का तुम्हाला? 1/4 2/4 कसं आलं? 0 ते 1 मध्ये 4 भाग केलेत बघा, 1 2 3 आणि 4. हा, आणि इकडे पण तसंच केलंय. आता वजा 5/4 कुठे आहे? इकडे आहे बघा. 0च्या कुठे आहे? डावीकडे आहे. आणि 1/4 कुठे आहे? उजवीकडे. आता 1/4च्या डावीकडे वजा 5/4 आहे. मग डावीकडे संख्या लहान लहान होत जाते, म्हणून वजा 5/4 ही संख्या ऋण आहे, तर 1/4 ही संख्या धन आहे. धन संख्या ऋण संख्येपेक्षा नेहमीच मोठी असते. ऋण संख्या धन संख्येपेक्षा लहान असतात, म्हणून ऋण 5/4 ही संख्या 1/4 या संख्येपेक्षा लहान आहे, म्हणून ऋण 5/4 लहान 1/4 पेक्षा. ठीक आहे. 5वं उदाहरण, 40/29 आणि 141/29. या ठिकाणी बघा छेद समान दिसतोय. आणि या परिमेय संख्यात, परिमेय संख्या म्हणजे काय मी मागं सांगितलंय, ज्या संख्या तुम्ही अंश छेद स्वरूपात लिहू शकता. बघा, ज्या संख्या तुम्ही अंश छेद स्वरूपात लिहू शकता आणि छेदस्थानी 0 नसतो, त्या संख्या परिमेय संख्या. बरोबर आहे? तर आता बघा, ज्या दोन धन परिमेय संख्यांचा छेद समान असतो, त्यापैकी ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या मोठी असते. आता बघा, या दोन्ही धन परिमेय संख्या बघा आहेत. मग त्याच्यात लहान मोठी कशी ठरवायची? तर छेद तर समान आहे दोघांचा, मग अंश मोठा ती मोठी. इथे अंश मोठा आहे बघा, 141 आहे ना. 40 पेक्षा 141 मोठे आहेत, म्हणून 40/29 लहान 141/29 पेक्षा. 40/29 लहान 141/29 पेक्षा. पुढे 6वं, वजा 17/20 आणि वजा 13/20. ठीक आहे. आता बघा, इथं वेगळं आहे. ज्या दोन ऋण परिमेय संख्यांचा छेद समान असतो, आता इथे बघा दोघांचाही छेद समान आहे, आणि या संख्या कशा आहेत? ऋण परिमेय संख्या. त्यापैकी ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या लहान असते. कळतंय? ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या लहान असते. कधी? जर त्या ऋण परिमेय संख्या असतील तर, आणि त्यांचा छेद समान असेल तर. मग आता इथं तुम्हाला कळतंय, जी दिसते मोठी ती असते लहान जेव्हा असते ऋण. बघा, ऋण 17 लहान ऋण 13 पेक्षा. का? कारण ऋण 17 ऋण 13च्या डावीकडे आहे, डावीकडे संख्या लहान होत जाते, म्हणून ऋण 17/20 लहान ऋण 13/20 पेक्षा. सोपं होतं की नाही? 7वं उदाहरण आहे बघा, 15/12 आणि 7/16. दोन्ही परिमेय संख्या आहेत आणि धन आहेत. आपण यांचं काय झालंय, यांचं छेद आहे ना समान नाहीये, त्यामुळे आपल्याला असं डायरेक्ट काढता येणार नाही. तर यासाठी आपल्याला एक पद्धत वापरायला लागेल. म्हणजे थोडक्यात आपण छेद समान करतो आणि नंतर मग ते ठरवतो त्या पद्धतीने. पण इथं बघा काय करायचं, हा 15 म्हणजे काय? ए. 12 म्हणजे काय? बी. म्हणजे A/B. आणि हा C/D. म्हणजे C म्हणजे 7 आणि D म्हणजे 16. इथं लिहिले बघा, A बरोबर 15, B बरोबर 12, C बरोबर 7 आणि D बरोबर 16. मग आपण काय करायचं, A चा आणि D चा गुणाकार करायचा, B चा आणि C चा गुणाकार करायचा. म्हणजे आपण काय करतो, ज्या वेळेला परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी करतो तेव्हा छेद समान करून घेताना आपण असं तिरकस गुणाकार करतो. कारण हे बघा, 12ने 16ला गुणलं तर जे उत्तर येईल तेच 16ने 12ला गुणल्यावर येणार आहे. म्हणजे छेद काय तो समानच होणार आहे. त्यामुळे त्याचा आता आपण विचार करत नाही, फक्त इकडे A गुणिले D आणि B गुणिले C हे करायचं आहे. तर A गुणिले D बरोबर 15 गुणिले 16. बरोबर आहे? A 15 D 16. या दोघांचा गुणाकार करा. 15 6 90 0, हातचा आला 9, 15 1 15 आणि 9 24, 240. A गुणिले D बरोबर 240. हे कळलं, गुणाकार आहे त्यामुळे तुम्हाला तो येतो, मग त्याच्यावर जास्त काय बोलायची गरज नाही. तसं B गुणिले C करा. B किती आहे? 12. C किती आहे? 7. 12 गुणिले 7 इथे बघा, 12 गुणिले 7, 12 7 84. B गुणिले C बरोबर 84. आता बघा, 240 हे 84 पेक्षा मोठेच असणार आहे ना, आहेच ना. 240 84 पेक्षा मोठे आहेत, म्हणजेच A गुणिले D मोठा B गुणिले C पेक्षा. बरोबर आहे? म्हणून A/B मोठे C/D पेक्षा. कळलं? मग A/B म्हणजेच काय? 15/12 आणि C/D म्हणजे काय? 7/16. 15/12 मोठे 7/16 पेक्षा. झालं उदाहरण. आहे काय? नाही काय? आता पुढचं 8वं, वजा 25/8 आणि वजा 9/4.
तर या ठिकाणी बघा दोन्हीही ऋण परिमेय संख्या आहेत, फक्त छेद समान नाही, त्याच्यामुळे तो छेद समान इथं करता येईल बघा. कारण 4 हा 8चा विभाजक आहे. विभाजक म्हणजे काय की त्या संख्येला ज्या संख्येने भाग लावतो आणि बाकी शून्य येते ती संख्या असते विभाजक. तर या ठिकाणी 8ला 4ने आपण पूर्ण भाग लावू शकतो, बाकी शून्य येते, म्हणून हा 4 हा 8चा काय आहे, विभाजक आहे. बरोबर आहे. मग 4ला समजा तुम्ही 2नी गुणलं तर 4 दुने 8 येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला छेद समान करता येईल. इथे बघा परिमेय संख्यांचा छेद समान नाही म्हणून तो समान करून घेऊ. आता a छेद b बरोबर के ए छेद के बी. के शून्येतर असेल तर, म्हणजे के शून्य नाही, इथं याचा अर्थ काय के शून्य नाही म्हणजे शून्येतर आहे. हे समजलं काय, ए छेद बी बरोबर के ए छेद के बी. म्हणजे अंशाला तुम्ही के ने गुणलं, छेदाला के ने गुणलं तर ए छेद बी चीच किंमत येणार. म्हणजे कशी, समजा आता इथं 3 आहे, इथं 5 आहे, बरोबर आहे. आता मी इथं 3ला समजा 2 ने गुणलं तर किती येईल, 3 दुने 6. 5ला 2 ने गुणलं किती येणार, 5 दुने 10, म्हणजे 6/10 आलं. मग 6/10ला तुम्ही परत 2 भागा, 2 त्रिक 6, 2 पंचे 10 आलं, परत 3/5 तसं. तर या ठिकाणी ए छेद बी बरोबर के ए छेद के बी. के शून्येतर असेल तर मग आपल्याला के म्हणून या ठिकाणी काय वापरायचं आहे, तर 2 नी 4ला गुणायचं 8 आहे ना, पण नुसतं छेदाला गुणून जमत नाही, अंशालाही गुणायला लागतं. म्हणून बघा -9/4 बरोबर -9 गुणिले 2 छेद 4 गुणिले 2. आपल्याला 4चे 8 करायचे होते म्हणून 4ला 2 ने गुणला, पण नुसतं छेदाला गुणून जमत नाही, अंशालाही गुणायला लागतं, म्हणून ऋण 9ला पण आपण 2 ने गुणलेलं आहे. मग किती येईल, -18/8. म्हणजे -9/4चे काय झाले, -18/8. ठीक आहे. आता बघा इथे -25/8 आहेत, याचे आपण -18/8 केले. मग आता छेद तर समान झाला, मग अंश बघायचा. इकडे ऋण 25 आहे, इकडे ऋण 18 आहे. तुम्हाला माहिती आहे जर संख्या ऋण असतील तर जी संख्या मोठी दिसते ती लहान असते. आता 25 हे 18 पेक्षा असे आपण काय म्हणू, मोठे आहेत, पण ऋण आहेत म्हणून ते लहान आहेत. ऋण 25 लहान ऋण 18 पेक्षा. संख्या रेषेवर ऋण 18च्या डावीकडे ऋण 25 आहेत म्हणून ते लहान आहेत. म्हणून बघा ऋण 25/8 लहान ऋण 9/4 पेक्षा. ठीक आहे, कळलं, हे सोपं होतं. 9 12/15 आणि 3/5. ठीक आहे, मगाशी सोडवलं तसंच आहे. परिमेय संख्यांचा छेद समान आहे, दोन्ही धन परिमेय संख्या आहेत पण छेद समान नाही, म्हणून तो समान करून घेऊ. तेच ए छेद बी बरोबर के ए छेद के बी. के शून्येतर आहे म्हणजे के शून्य नाही, म्हणजे केला एला जो आहे ना तुम्ही कोणत्याही संख्येने गुणा आणि बीला पण तुम्ही त्याच संख्येने गुणायचं ज्याने एला गुणले, तर किंमत काय येणार, के ए छेद के बी ही शेवटी काय येणार, ए छेद बी इतकीच येणार, कारण केला के गेला पुन्हा राहिला ए छेद बी. असं 3/5ला लिहून घेतले बरोबर 3 गुणिले 3 छेद 5 गुणिले 3. का केलं, कारण 15चा विभाजक हा 5 आहे. मग 5ला कितीने गुणले की 15 होतात, तर 3 ने गुणले की 15 होतात ना. 5 त्रिक 15 म्हणून 5ला 3 ने गुणायचं आणि छेदाला 3 ने गुणले तर अंशाला पण 3 ने गुणायचं, म्हणून 3ला पण 3 ने गुणलं. 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 बरोबर 9/15 आलं. हे 12/15 आहेत, या 3/5चे आपण बनवले 9/15. 12 हे 9 पेक्षा मोठे आहेत ना, 12 हे 9 पेक्षा मोठे आहेत, म्हणून काय करायचं 12/15 मोठे 3/5 पेक्षा. कारण हे 9/15 कुणाचं आलेलं आहे रूपांतरण, या 3/5चं आलेलं आहे, म्हणून 12/15 मोठे 3/5 पेक्षा. 10वं उदाहरण आहे बघा, शेवटचं उदाहरण -7/11 आणि -3/4 किंवा ऋण 7/11 ऋण 3/4. यामध्ये दोन्हीही ऋण परिमेय संख्या आहेत पण छेद समान नाही, त्यामुळे लहान मोठे ठरवण्यासाठी आपल्याला यांचे छेद कसे हवेत, समान हवेत. की मग त्यासाठी आपण ती पद्धत वापरतो ना, या ठिकाणी ए छेद बी सी छेद डी, म्हणजे ए म्हणजे ऋण 7, बी म्हणजे 11, सी म्हणजे ऋण 3, डी म्हणजे 4. ठीक आहे, मग आता या ए चा आणि या डी चा गुणाकार करा. ऋण 7 गुणिले 4 ऋण 28. ठीक आहे, ए गुणिले डी बरोबर ऋण 28 आहे. कारण या ठिकाणी समजून घ्या बी आणि डी चा गुणाकार काय सारखाच येणार आहे ना, बी गुणिले डी बरोबर डी गुणिले बी,
म्हणजे छेदस्थानी ते 44 आहेतच. त्यामुळे आपण काय त्याचा विचार नाही करत, आपण अंशांचाच विचार करतोय. A गुणिले D बरोबर ऋण 28. तसं B गुणिले C बरोबर 11 गुणिले ऋण 3 म्हणजे ऋण 33 हे वजा 33. B गुणिले C बरोबर वजा 33. आता बघा, ऋण 28 मोठे ऋण 33 पेक्षा, कारण ऋण 33च्या उजवीकडे ऋण 33च्या उजवीकडे ऋण 28 आहे, म्हणून ते मोठे आहेत. संख्या रेषेवर जसं उजवीकडे जावं तशी संख्या मोठी होत जाते, जसं डावीकडे जावं तशी संख्या लहान होत जाते. म्हणजे ऋण 28 मोठे ऋण 33 पेक्षा, म्हणून A गुणिले D मोठे B गुणिले C पेक्षा. ठीक आहे, म्हणजेच A छेद B मोठे C छेद D पेक्षा. मग A छेद B म्हणजेच काय, ऋण 7/11 आणि C छेद D म्हणजे काय, ऋण 3/4. म्हणून ऋण 7/11 मोठे ऋण 3/4 पेक्षा. सर्व संच झाला आपला. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.